आजपासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे. हा संपूर्ण अधिक महिना प्रत्येकाकडनं जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ह्या अधिक महिन्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या काय सेवा आहे, ज्या आपण करू शकता, काही श्रवण करू शकता, काही पठण करू शकता, त्या कुठल्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता तुम्ही म्हणाल की या संपूर्ण महिन्यामध्ये एखादा जीव किती किती सेवा करेल? कारण अर्थात कोणाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, कोणाला लग्न जमण्यासाठी पारायण करायचे आहे, कोणाला नवनाथ पारायण करायचं आहे, कोणाला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे, तर कोणाला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करायचं आहे. प्रत्येकाच्या अडचणीनुसार प्रत्येक जण सेवा करणार आहे. आता अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास किंवा ज्याला धोंड्याचा महिना म्हणतो, हा खरा तर 33 महिन्यांनी येतो. दरवर्षी आपण दिवाळी साजरी करत असतो, नवरात्र आहे, त्याच्याबरोबर श्रावणाचा महिना आहे. हे प्रत्येक महिने आपण खूप छान भक्तीने आपण ते साजरी करत असतो. पण हा जो अधिक मास आहे ना, हा संपूर्ण 33 महिन्यांनी येत असतो आणि त्यातच अधिकम अधिक असते. जेवढं जास्त तुम्ही पुण्य कराल, जेवढी जास्त तुम्ही सेवा कराल, तेवढं जास्त पटीने फळ तुम्हाला मिळत असतं. भगवान विष्णूंनी स्वतः माता लक्ष्मीला जे कोणी अधिक महात्म, जे कोणी पठण करणार आहात किंवा जे कोणी श्रवण करणार आहात, तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं आहे की या महिन्यात काय गोष्टी करायच्या आहे, ज्या आपल्याला मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेल्या आहे. या महिन्यात आपण सगळ्या सेवा करू शकतो. खरं तर हा महिना भगवान विष्णूंच्या अंमलाखाली येतो. मग भगवान विष्णूंची सेवा काय, तर अर्थात आपण सत्यनारायण करतोय, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ, गीतेचा 15वा अध्याय, नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्र जप करत असतो. पण ताई, हा जो पवित्र महिना आहे बघा, आपण आता तुम्ही म्हणाल ही काही पण म्हणते, पण एखादी सेल आल्यावर आपण कसं पटकन खरेदी करतो, डिस्काउंट असतो, आपल्याला खूप स्वस्तात गोष्टी मिळतात. त्याच पद्धतीने आपल्या सगळ्यांना भक्ती मार्गासाठी, अध्यात्मात विकास होण्यासाठी, आपल्या इच्छा, मनोकामना, शारीरिक आर्थिक कष्ट, आपल्या संसारिक अडचणी कमी होण्यासाठी हा महिना आपल्यासाठी जॅकपॉट आहे. खरंच तुम्हाला सांगते, पण ह्याच घरात मांसाहार केला जातो. आता कोणी किती खावं, कसं खावं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी खरं सांगते, या महिन्यात मांसाहार वर्ज करा. या महिन्यात केलेलं एकाही व्रताचं, एका पारायणाचं तुम्हाला अनंत पटीने फळ मिळणार आहे. आणि ज्यांनी मागच्या दोंड्याच्या महिन्यात ह्या सेवा केल्या आहे, त्यांना त्याची जाणीव होत असेल. आता तुम्ही म्हणाल मग बाई, आता बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आम्ही रुद्राभिषेक करू शकता का? हो, करू शकता ताई. आम्ही म्हणजे बऱ्याच लोकांच्या अशा पण कमेंट्स आल्या की ताई आम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, आम्हाला भगवान शंकरांची सेवा करायची आहे, शिवलीलामृत पारायण करू शकतो का? किंवा मला म्हणजे अशा बऱ्याच कमेंट्स आल्या की मला ह्या देवाची ही सेवा करायची आहे. मैत्रिणींनो, तुमचे जे आराध्य दैवत आहे त्यांची तुम्ही सेवा करा. आता 30 दिवसाच्या कालावधीमध्ये जर माझं सांगायला गेलं, तुम्हाला शॉर्टकट सांगते, तर गावाला आहे, देवदर्शन आहे, मग तेवढ्यात तेवढी जेवढी सेवा जमेल तेवढी करावी. जर 5 दिवस मी 5 दिवस सत्यनारायण घालणार आहे, स्वामी चरित्र सारामृत, त्याच्याबरोबर दुर्गा, आता हे नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल. ही थोडीशी माहिती का सांगते आहे, तुम्हाला ज्या देवाची सेवा करू वाटते ना मैत्रिणींनो, त्या देवाची सेवा करा. आता ह्या दिवसातला प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. मग तुम्ही कुलदेवीची, तुमच्या गुरुची, माता लक्ष्मीची सेवा सुद्धा करू शकता दर महिन्याला, म्हणजे रोज जसं जमेल तसं. आता मी तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा कुठली करायची याची सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाच्या नित्यसेवेमध्ये ही सेवा केली जाते. पण तुम्ही कामाला जाता, आपल्याला आर्थिक संसारिक अडचणी एवढ्या आहे, आपल्याला एवढ्या जबाबदाऱ्या आहे की इच्छा असताना सुद्धा या सेवा केल्या जात नाही, तर त्या कुठल्या करू शकता. आता ह्या सेवा मी रोज करते, महाराज करून घेता, कारण कधी कधी अशा कमेंट्स येतात की तू हे सगळं करते का? तर मैत्रिणींनो, करता करविता मी कोणी नाही, महाराज करून घेता. जे मी तुम्हाला काही सांगत असते त्याच्या काही पटीने सेवा महाराज माझ्याकडनं करून घेता. नक्कीच मी तुमच्यासोबत ते शेअर करेल. आता लक्ष्मी प्राप्तीच्या कुठल्या सेवा सगळ्यांना माहिती आहे. बघा, या संपूर्ण महिन्याभरात, दिवसभरात कधी पण कसं असतं ना, विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की लक्ष्मी दिवसातून 7 वेळा तुमच्या दारात येते. आता ज्या महिला गृहिणी आहे, घरातच असतात, त्यांनी संध्याकाळी दिवाबत्तीची जी वेळ आहे त्या वेळात ही सेवा करावी. मग थोडंसं लेट केलं तर चालत नाही का? चालतं ना, काहीच अडचण नाही. सकाळी केलं तर चालत नाही का? चालतं ना, काहीच अडचण नाही. तर आता काय सेवा करायची? व्यंकटेश स्तोत्रम खूप सुंदर, आणि हे आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमचे आपल्याला पाठ करायचे आहे. ते लवकर तुमच्यासोबत मी शेअर करेल. पण रोज कमीत कमी 3 वेळा तरी व्यंकटेश स्तोत्रम म्हणावं. आता संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये म्हणा, तुमची इच्छा. जर तुम्हाला नित्यसेवेमध्ये ह्या संपूर्ण अधिक मासामध्ये करायचं असेल तर ते कसं करायचं या संदर्भातली पण सविस्तर माहिती मी लवकर तुमच्यासोबत शेअर करेल. नाही ना जमत, 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र. व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युत मोहित विक्रमा
संकर्षण अनिरुद्धच शेषाद्रीपतिरेवच जनार्दना पद्मनाभो व्यंकटाचलवासिना सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सला. हे आहे संस्कृत मधलं व्यंकटेश स्तोत्रम. अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे म्हणून सांगते. त्याच्याच बरोबर श्री सुक्तम. आता व्यंकटेश स्तोत्रम श्री सुक्तम तुम्ही पठण करू शकता, त्याच्याच बरोबर तुम्ही पुरुष सुक्तम पण पठण करू शकता. जे पुरुष सुक्तम प्राकृत मध्ये आहे, संस्कृत मध्ये पण आहे. तुम्हाला वाचायला जसं जमतं तसं तुम्ही पठण करू शकता. ज्यांना संस्कृत मधलं करत म्हणजे जमणार नाही त्यांनी प्राकृत मधलं करा. रोज मी तुम्हाला सांगते ना, अगदी काही मिनिटं या सेवेला लागणार आहे. जर तुम्हाला खरंच आर्थिक अडचण किंबहुना माझ्याकडनं जे काही कृत्य घडलेलं आहे, कारण भगवान विष्णूची सेवा ही हा जो महिना आहे हा फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. दान धर्म तर आपण करणार आहात, पण नाम जप किंवा मनन चिंतन, देवाची उपासना याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून सांगते, व्यंकटेश स्तोत्रम, पुरुष सुक्तम आणि श्री सुक्तम हे आवर्जून पठण करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याच बरोबर एक इथं ते महत्वाचं की 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे. आता ज्या नित्यसेवेमध्ये हे सगळं पठण करता त्यांना काही वेळ लागत आहे, कारण एकदा सुरू केलं की पटपट 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 आपण पठण करतो. पण ह्या महिन्यात मला जर 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र जर मी 24 वेळा म्हटलं तर हरकत नाही. तुम्ही 16 वेळा म्हणा, तुम्ही 24 वेळा म्हणा, तुम्ही एक एक माळ पण करू शकता. खूप सुंदर. आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी ह्या सेवा खूप महत्वाच्या आहे. पण काही संकल्प करावा लागतो का? आता मला सांगा, काही महिला गावाला आहे, ताई मी माहेरी आहे, गुरुचरित्र पारायण करू शकते का? हो करू शकते. मी माहेरची पितरांची सेवा करू शकता का? तुम्ही करू शकता, कारण आपल्याला माहेरचं पण दोष असतातच. मग तुम्ही माहेरी पण पितरांची सेवा करू शकता. गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, स्वामी चरित्र पारायण तुम्ही माहेरी पण करू शकता. कारण आपण जर महिनाभर माहेरी आहोत तर मग सेवा काहीच घडणार नाही आपली. तुम्ही माहेरी सेवा करू शकता. आता ह्या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या, तर नित्यसेवेमध्ये मी सुरुवात केलेली आहे. खरं तर ती माझी होतीच, पण व्यंकटेश स्तोत्रम जे पुरुष सुक्तम जे संस्कृत मधलं आहे ते मी आता पठण करायला सुरुवात केलं आहे, कारण मी रोज ते प्राकृत मधलं म्हणायची, पण आजपासून मी सुरुवात केलं आहे. आता हे आलं तर मासिक धर्म आल्यावर 4 दिवस तर काही सेवा घडणार नाही. त्याच्याच बरोबर माहेरी गेल्यावर सुद्धा मग मी ही सेवा तिथे पण कंटिन्यू करणार आहे. देवदर्शनाला कुठल्या ठिकाणी गेलो आपण तर तिथे पण एखादा दिवस स्किप झाला किंवा गाडीत जर वेळ असेल, जर घरी आणि जर त्याच दिवशी जर दर्शन करून तुम्ही घरी आलात तर तुम्ही एखादा दिवस इकडे तिकडे पण चालतो. एखादा दिवस नाहीच सेवा करायला जमली तरी चालतं. आता मी तुम्हाला हे का सांगते आहे, कारण ताई आम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. माता लक्ष्मीची नक्कीच तुम्ही माता लक्ष्मीला अधिक मासामध्ये तुम्ही प्रार्थना करा की तुझ्याच बरोबर मी भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करणार आहे आणि माझ्याकडनं ती सेवा करून घे. पण संकल्प करत असताना यथाकालीन हा शब्द वापरायचा. आता जसं मी सकाळी संकल्प झाला की ह्या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये यथाकालीन, कारण यथाकालीन का असतो, कारण कधी कधी मासिक धर्म आहे, कधी कधी कुठेतरी अचानक गावाला जावं लागलं आणि त्याच दिवशी सेवा नाही झाली, तर म्हणून यथाकालीन हा शब्द वापरायचा असतो. समजलं असेल. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की यथाकालीन हा शब्द वापरायचा आणि मग सेवा सुरू करायची. कारण आज जर मी सकाळी वाचलं आहे तर मग उद्या संध्याकाळी, कारण एकाच दिवसात सगळ्या सेवा नाही होत, आपणही माणूस आहोत. म्हणून ही जी काही माता लक्ष्मीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ती मी आता केली. आजच सत्यनारायणला सुरुवात करणार आहे, जे मी संध्याकाळी करणार आहे. मग 5 दिवस ते सत्यनारायण झालं का मग ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा मी संध्याकाळी करेल आणि मग स्वामी चरित्र सारामृत सकाळी करेल. अशा पद्धतीने आता मी तुम्हाला हे का सांगते आहे, कुठला बडे जाव मोठेपणा नाही आहे, पण मॅनेजमेंट करा. एका दिवसात सगळेच पारायण करायचे, मग स्वामीचरित्र करायचं, गुरुचरित्र करायचं आणि फक्त ओळीवर बोट ठेवायचा किंवा मग लगेच मला सत्यनारायण करायचं. जर तुमच्याकडे मदत करायला कोणी असेल, तुम्हाला जर कामाला म्हणजे काही काम नाही आहे तुम्हाला, मग तुम्ही दिवसभर सेवा करू शकता. पण लहान बाळ आहे, घरातली कामं आहे, मग त्याच्यामुळे जमणार नाही. म्हणून एक पण तुम्ही ठरवा. चला, आणि आज मला माहिती आहे आज खूप महिलांनी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे. मला खूप काल कमेंट्स आल्या बघा. मग जर हे 7 दिवसाचं तुमचं पारायण झालं तर मग 7व्या दिवसानंतर तुम्ही अजून तुम्हाला कुठला तरी ग्रंथाचं पठण करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. किंवा ह्या 7 दिवसामध्ये जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सत्यनारायण पण लगेच लगातार 5-7 दिवस तुम्ही करू शकता. आता मी तरी आज संकल्प करणार आहे की 7 दिवस किंवा 11 दिवस तर नाही होणार, कारण मध्ये आधी काही पण होऊ शकतं. म्हणून मग 7 दिवसाचा तो संकल्प आहे. तोपर्यंत मग इकडे दुपारचं स्वामीचरित्र सारामृताचे पण पारायण होईल. हे तुम्हाला का सांगते आहे, कारण माझंही तुमच्यासारखंच आहे, खूप आहे बऱ्याच गोष्टी. मग त्यातल्या त्यात
आपल्याला वेळ कसा मिळेल ना हे महत्त्वाचं आहे. आणि मी खरं सांगते जॅकपॉट आहे. म्हणजे लूट म्हणतो ना की घ्या, तुम्ही घ्या. जेवढं तुम्हाला करता येईल ना तेवढं तुम्ही करा. आणि नक्कीच भगवान विष्णूंच्या चरणी आपल्या सगळ्या सेवा. आणि खरं तर परमेश्वराने आपल्यासाठी खूप काहीतरी छान लिहिलं आहे. त्याच्याच कलेनुसार चालावं. मला काय हवं आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे नाही. तुम्ही सगळे आहे माझे करता कविता, तुम्हीच माझे मालक आहे. माझ्यासाठी जे चांगलं आहे ते तुम्ही द्याल. हा विश्वासाने जर सेवा केली तर आयुष्यात खरं सांगते परमेश्वराकडे कधीच काही मागायची गरज पडत नाही. मागणं म्हणजे काय, घर, पैसा, सोनं, नाणं याच्यापेक्षा पण त्यांची कृपा आपल्यावर असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, आजपासून कोणी कोणी काय काय सेवा केली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी पण काय 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 सेवा जेव्हा माझं रेग्युलर सुरू होईल मी नक्की सांगेन की काय काय सेवा करणार आहे किंवा काय काय सेवा करून झाल्या. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.